सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चितळ येथील माजी सैनिक रणजित निकम यांची ज्या प्रकारे धारदार शस्त्राने निर्घुण हत्या करण्यात आली त्याने संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी आज जिल्ह्यातील हजारो आजी माजी सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सैनिक निषेध मोर्चा काढला आहे। रणजित निकम यांच्या हत्येमुळे माजी सैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे। या घटनेनंतर काही आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आज सकाळी सातारा शहरातील पुष्पराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून हजारो सैनिक आपल्या युनिफॉर्ममध्ये या आंदोलनात सहभागी झाले होते। शहीद सैनिकाला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना तात्काळ फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, तर आंदोलन स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते। परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलकांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन सादर करून स्पष्ट केले की जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जात नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। प्रशासनाकडून हा तपास वेगाने सुरू असल्याचे आश्वासन देण्यात आले। मात्र सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या या सैनिकावर आपल्याच गावात अशी वेळ का येते असा संतप्त सवाल माजी सैनिकांनी उपस्थित केलाय। या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि निकम कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। 18 तारखेला ज्या 5 कायद्यांनी जे मारहाण केली पूर्व वैमानिकासाठी माझ्या भावावरती, त्यांनी जे हे कार्य केलं हे गलत केलेलं आहे। आणि पाठीमागच्या पूर्व वैमानिकातून हे पण काही जातीय वगैरे दुश्मनी वगैरे नाही, काही गाव लेवलचंच प्रकरण होतं, हे काही घरगुती काही नव्हतं। आणि जर आपण सामाजिक कार्यासाठी जे आपण पुढाकार घेतो, ह्या पुढाकारासाठी जर हा निर्णय होत असेल तर हा पूर्ण गलत निर्णय आहे। आणि ह्या निर्णयाला कोर्टाने जास्तीत जास्त सजा द्यावी ही माझी विनंती आहे। आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावरती लवकरात लवकर द्यावी ही माझी विनंती आहे। आणि राहिलेला एक भरत शशिकांत पवार हा जो कैदी आहे त्याला तुर्तास लवकरात लवकर होते एवढी लवकरात लवकर त्याला कैद करावी। आणि ह्या घटनेसाठी ज्यांनी पण सहाय्य केले, असं आउटसाईडने ज्यांनी बी कॉन्टॅक्ट करून हा कुठे आहे रणजित निकम, कुठं पोहोचला काय, ज्यांनी बी इन्क्वायरी केली त्यांच्यावरती सुद्धा सक्त गुन्हे दाखल झाला पाहिजे। आणि याच्यानंतर मी जेव्हा रिटर्न माझ्या ड्युटीसाठी जॉईन होईन त्यावेळेला जर माझ्या परिवारासाठी आणि माझे आई वडील आणि वहिनी आहेत त्यांच्यावर जर काही अमानुष अत्याचार झाले तर याला जिम्मेदार कोण? माझी सैनिक आणि सैनिक असताना जर डोळ्यात पाणी येत असेल सैनिकाच्या तर कोण जिम्मेदार आहे? निवेदन आहे की लवकरात लवकर कारवाई व्हावी। आमच्या हात सरकारने बांधले गेलेले आहेत, नाहीतर मी सुद्धा काहीतरी केली असती प्रतिकार। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सातारा।